स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। अनिल भाऊ सत्तेत नसलेल्या पक्षांमध्ये गेले तर पुढची मंडळी सत्तेसाठी पक्ष बदल करतायत। पुन्हा 2029 च्या आधी 2 महिने परत पक्ष बदल। आमदार सुहास बाबर यांचे पक्ष बदलाबाबत वैभव पाटलांवर टीकास्त्र। नाना आता परत जेडपी पंचायत समिती सगळंच आहे। मला नानाने शब्द दिलाय, पक्षपेक्षा आम्ही काय बघत नाही काका। पक्ष बदलणारा मी अजिबात नाही, म्हणजे सगळी मंडळी राष्ट्रवादीचे आहे। तुम्ही योग्य माणूस निवडलाय, त्या माणसाची खात्री नाही। येत्या काही दिवसांनी तसंच झालं का आता तिथं सुद्धा कधी 2029 च्या आधी 2 महिने परत एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क्ड ज्वेलरी शोरूम। HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। यापूर्वी अनिल भाऊंनी ज्या वेळेस पक्ष बदलला त्या वेळेस ते सत्तेत नसलेल्या पक्षामध्ये गेले होते। भविष्य काय हे माहिती नव्हतं, परंतु लोकांसाठी त्यांनी पक्षांतर केलं। अनिल भाऊ सत्तेत नसलेल्या पक्षांमध्ये कसे गेले याचं संपूर्ण कथन आमदार सुहास बाबर यांनी करत सारखे पक्ष बदलणाऱ्यांना त्यांनी टोला हाणलाय। अनिल भाऊंनी पक्ष बदलल्यानंतर तो पक्ष सत्तेत आलाय। बाकीच्यांनी 6 महिन्यांमध्ये 4था पक्ष प्रवेश केलाय आणि तो सत्तेसाठी केला। तुम्ही पक्ष सोडून सगळी मंडळी माझ्याबरोबर आलाय। तुम्ही सगळी मंडळी राष्ट्रवादीचे आहात। त्यावेळी मी भाषणात सांगितलं होतं की तुम्ही योग्य माणूस निवडलाय, पुढच्या माणसाची खात्री नाही, आणि त्यानंतर तिथे सुद्धा तसंच झालं। पुन्हा 2029 च्या आधी 2 महिने परत पक्ष बदल असे म्हणत वैभव पाटील यांचं नाव न घेता त्यांच्यावर आमदार सुहास बाबर यांनी टीकास्त्र सोडलंय। विसापूर सर्कल मधील विजयनगर येथील आमदार सुहास बाबर यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा संपन्न झाला। विसापूर सर्कल मधील असणाऱ्या छोट्याशा गावातही तब्बल 1200 कोटी रुपये इतका निधी त्यांनी विकास कामासाठी दिला। सरपंच विक्रम पवार, उपसरपंच शशिकांत भोरडे तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गावातील विविध विकास कामांचं उद्घाटन संपन्न झालं। या प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार सुहास बाबर बोलत होते। यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात अनेक मुद्दे मांडले। कधी उपस्थितांना त्यांनी हसवलं तर कधी ते स्वतःही भावनिक झाले। लहान मुलांच्या बद्दलही त्यांनी आपलं प्रेम व्यक्त केलं। त्यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवरही तोप डागली आहे। विसापूर सर्कल मध्ये केलेल्या या भाषणाची चर्चा मात्र मतदारसंघात रंगली आहे। बघूया त्यावेळी काय म्हटलंय आमदार सुहास बाबर यांनी। विजयनगरच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आपण आज सगळे या ठिकाणी एकत्र आलोय। अनेक विकास कामांचा आज आपण या ठिकाणी लोकार्पण सोहळा पूर्ण केला आणि माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं काम कुठलं असेल तर गेले अनेक वर्ष ज्या तलावाची मागणी होती त्या तलावाच्या भूमिपूजनासाठी या ठिकाणी उपस्थित या भागाचे ज्येष्ठ नेते, माझे मार्गदर्शक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय मोहनांना, DCC बँकेचे संचालक आणि माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय अमोल दादा, DCC बँकेच्या माजी संचालिका, पंचायत समितीच्या माजी सभापती आदरणीय कमल काकी, व्यासपीठावरती उपस्थित पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय प्रभाकर काका, मांजरड्याचे नेते आदरणीय मोहन नाना, व्यासपीठावरती उपस्थित मार्केट कमिटीचे माजी सभापती रामभाऊ जाधव, करंजावरून आलेले माझे सहकारी आदरणीय पोपटराव माने साहेब, माझे सहकारी आदरणीय किरणदाजी पाटील, आदरणीय विठ्ठलराव सूर्यवंशी, मांजरड्याचे विनायक तात्या, गानोडून आलेले माझे मार्गदर्शक आदरणीय नारायण सावंत साहेब, आदरणीय विक्रम नाना, शशिकांतराव पवार साहेब,
आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं नाव आवर्जून घ्यायला पाहिजे ते शिवाजी बापू पवार मिलिटरीमॅन. कुठल्याही कार्यक्रमात एखादा व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीचं वागणं बघितलं, त्या व्यक्तीचं बोलणं बघितलं की ती व्यक्ती कायमस्वरूपी डोक्यात राहते. त्यात आमचे मिलिटरीमन आता कायमस्वरूपी माझ्या डोक्यात बसले, चांगल्या अर्थाने. कारण त्या माणसाचं खरं कौतुक केलं पाहिजे. नारळ फोडताना त्यांनी अत्यंत आत्मीयतेने नारळ फोडला. नारळ फोडल्यानंतर मात्र सांगितलं की माझी जमीन जाते, माझी विहीर जाते, हा रस्ता केला तो सगळा रस्ता माझ्या शेतातनं काढलाय. पण एवढी दानत त्यांनी फक्त दिली ती गावाच्या कल्याण व्हावं या हेतून त्यांनी दिल्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन. खानापूर आलेले आदरणीय जोशी साहेब, आदरणीय सुभाषभाऊ डोंगरे साहेब, बडकेवाडीचे सरपंच आदरणीय संजयराव, या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक भिसे साहेब, प्रेसचे गजानन पाटील, माझ्यावर आलेले चंद्रकांत जाधव, व्यासपीठावरती उपस्थित आता अनेक लोकांची नावं घ्यायला पाहिजेत खरं, पण सगळे व्यासपीठावरचे ज्येष्ठ मार्गदर्शक, सगळे माझे युवक सहकारी, या गावच्या सगळे उपसरपंच, सगळे ग्रामपंचायतचे सदस्य, सोसायटीचे सर्व संचालक बॉडी, पंचक्रोशीतील सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक, सगळे माझे युवक सहकारी आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं स्वागत केलं पाहिजे ते सगळ्या माझ्या माता भगिनी. कारण निवडणुकीच्या कार्यक्रमानंतर मला असं वाटतं की कुठल्याही राजकीय कार्यक्रमाला कधीही महिलांची उपस्थिती नसते, पण एक चांगली गोष्ट या गावात मला जाणवली की खूप चांगल्या संख्येनं सगळ्या माझ्या माता भगिनींना या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि दुसरं मी आभार मानणार आहे, मी विधानसभेची निवडणुकीच्या पूर्वी प्रचारात असताना आणि प्रचार झाल्यानंतर म्हणा किंवा निवडणूक झाल्यानंतर एक नवं नातं माझं या राजकारणामध्ये आणि या समाजकारणामध्ये काम करत असताना सगळ्याच पुन्हा जोडलं असेल तर ते लहान मुलांची माझं नातं खूप वेगळ्या पद्धतीने जोडले गेले. तुम्ही बघितलं असेल त्या सगळ्या माझ्या बहिणी छोट्या छोट्या, त्यांनी मला परत सांगितलं की रांगोळी सगळ्या गावात आम्ही काढली. सगळ्या छोटी मुलं सगळी माझ्याबरोबर होती. फोटो काढायला सगळ्यात जास्त वेळ माझा गेलाय. त्यामुळे एक नवं नातं. मला विक्रम नाना म्हणले एवढ्या वेळ घालवू नका, म्हणून मला घालवलं पाहिजे. म्हणजे का तुमची गॅरंटी नाही ना म्हणले परत माझ्यावर राहतील. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आणि त्या दरम्यान अनिल भाऊंच्या माध्यमातून जो शब्द विजयनगरला दिला होता, कारण मला आजही आठवत आहे, नाना अत्यंत ताकदीने तुम्ही त्या तळ्याचा पाठपुरावा करत होता. एकदा बडकेवाडीच्या त्या रस्त्यावरती फाट्यावरती आपण, तुम्ही, मी, भाऊ सगळे उभा राहिलो होतो आणि टेंबूचे अधिकारी बोलून घेऊन तिथं तलावाचं पाणी, त्या तलावात पाणी सोडता येईल का त्यासाठी आपण, मी तुम्हाला तेव्हापासून कामाचा पाठपुरावा करून करताना बघतोय. आणि जी तुमची अपेक्षा होती की तुमच्या या गावामध्ये हा तलाव व्हावा यासाठी भाऊनी खरंच आत्ताच प्रयत्न केले होते. आणि दुर्दैवाने ज्याला भाऊ गेले त्यावेळेला सगळ्यात मोठी जबाबदारी त्या तलावाची आमच्या दोघांच्या वरती तो पूर्ण करण्याची जबाबदारी पडली. त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सत्ता नसल्यामुळं, भाऊ गेल्यानंतर कोण आमदार नसल्यामुळे त्या कामाला थोडासा विलंब झाला. पण ह्या निवडणुकीच्या नंतर तुम्हाला मुद्दाम सांगतो, राजकीय माणूस व्यासपीठावरती सगळं खरं बोलतो असं नाही, पण महाराष्ट्रातली सगळी कामं रद्द झाली. एकच काम मंजूर झालं, ते विजयनगर तलावाचं काम मंजूर झालं. मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे जलसंधारण मंत्री आहेत आमचे राठोड साहेब, त्यांचं विशेष आभार मानेन. त्यांना एवढंच सांगितलं की माझ्यासाठी एवढं काम करा, परत मला 1 वर्ष कुठलं काम देणार. आणि त्याने ते मान्य केलं. आणि त्या सगळ्या बजेटमध्ये एकाच कामाला आपल्याला तरतूद झाली, मला वाटते ती आपल्या विजयनगरच्या ह्या तलावाला झाली. पण प्रचंड मागणी, आणि त्या मागणीच्या पाठीमागच्या तुमच्या भावना मी अत्यंत जवळून बघितल्या होत्या. त्यामुळे हे काम होणं माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं होतं. नाना 6-7 महिने या निवडणुकीच्या निकालाला झालेत आणि निवडणुकीच्या पाठीमागच्या कालावधीमध्ये अनेक जणांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की राज्यामध्ये सगळ्यात जास्त निधी हा विधानसभा मतदारसंघातल्या आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये मिळाला होता. भाऊ गेल्यानंतर सुद्धा मी भाषणामध्ये पण सांगितलं होतं, आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये सभा झाली होती त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं की भाऊ गेल्यानंतर 1300 कोटी रुपयाचा निधी या विधानसभा मतदारसंघामध्ये देण्याचा खूप ताकदीने प्रयत्न आपल्या सगळ्या नेते मंडळींनी केला होता. आणि त्या सगळे कामं करत असताना माझ्या दृष्टीनं दुसरं एक सगळ्यात मोठं आम्हाला आव्हान कुठलं होतं
की टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याची तत्वता मान्यता झाली. भाऊनी सगळ्यांचं अभिनंदन केलं आणि 30 दिवसामध्ये भाऊ सोडून गेले होते. आणि एखाद्या माणसानं अख्खं आयुष्य ज्या योजनेसाठी व्यतीत केलं होतं, ही योजना पूर्ण व्हावी म्हणून 1992 पासून संघर्ष केला. योजना मांडण्यापासून त्या योजना पूर्णत्वास जाऊ तोपर्यंत ज्या माणसानं आयुष्यभर खर्च घातलं, ती व्यक्ती गेल्यानंतर ती जबाबदारी होती की ते काम पूर्ण झालं पाहिजे. 5व्या टप्प्यापर्यंत जाणणार योजना होती. 5व्या टप्प्याच्या पुढे टेंबू योजनेची मान्यताच नव्हती. पण ज्या गावांना पाणी जात नाही अशा गावांसाठी काहीतरी केलं पाहिजे या हेतून प्रेरित होऊन भाऊनी परत 6व्या टप्प्याची निर्मिती केली. 6वा टप्पा तत्वता मान्यता झाली आणि दुर्दैवानं भाऊ आम्हाला सगळ्यांना सोडून गेले. आणि यक्ष प्रश्न आमच्या दोघांच्या पुढे होता की हे पूर्णत्वास गेलं पाहिजे. सुदैवानं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. 2019 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांनी 6व्या टप्प्याला तत्वता मान्यता 19 साली झाली. नंतरच्या काळात जरा 2.5 वर्षामध्ये काका आता त्या विषयावर काही बोलणार नाही, राहून गेलं. पण 2.5 वर्षानंतर परत शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या 6व्या टप्प्याच्या कामाला गती लावण्याचा प्रयत्न भाऊनी केला. आणि भाऊ गेल्यानंतर आम्ही दोघं एकत्रितपणे शिंदे साहेबांना भेटलो. तुम्ही विधानसभेची उमेदवारी आम्हाला हे सांगायला आम्ही आलो नाही, पण अनिल भाऊनी ज्या योजनेसाठी अख्खं आयुष्य पानाला लावलं, कधीही स्वतःची काळजी घेतली नाही, घरावरती तुळशी पत्र ठेवून काम केलं. त्या योजनेचा पूर्णत्वास जाण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. या 6व्या टप्प्याला पैशाची तरतूद करा, त्याची मान्यता करा आणि त्याचं टेंडर करा म्हणून त्यांना आम्ही विनंती केली. त्यांनी मान्य केलं आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला होता. 6व्या टप्प्याचं भूमिपूजन शिंदे साहेबांच्या हस्ते झालं. आज तुम्ही जाऊन बघितलं तर बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी टेंबूच्या कामाचं ताकदीनं प्रयत्न म्हणजे खुदाई चालू आहे, पायपा त्या ठिकाणी काम चालू आहे, पंप स्टेशनचं त्या ठिकाणी काम चालू आहे. मला असं वाटतंय की जो शब्द आम्ही तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिला होता तो शब्द येत्या 1 वर्षाच्या आत म्हणजे नाना तुमचा तलाव आणि पाणी बरोबर आलं पाहिजे. त्या दृष्टीनं आपण त्यासाठी ताकदीने प्रयत्न करू. ज्या कामासाठी तुम्ही आमच्या बरोबर राहिलाय ते काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी आम्ही ताकदीने पूर्ण करून त्यात कुठे अडचणीत आम्ही तुम्हाला येऊन देणार नाही. मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानणार आहे. राजकारणामध्ये चांगले दिवस असतात, वाईट दिवस असतात. एखाद्या कुटुंबावरती बाका प्रसंग येतो. तुम्हाला तर 2दा तसा प्रसंग आला. म्हणजे आराराबा गेल्यानंतर तुम्ही सगळे आबांच्या कुटुंबाच्या पाठीमागे तेवढ्याच ताकदीने राहिला होता. आणि जेव्हा अनिल भाऊ गेले त्यावेळेला चारी बाजूने ज्यावेळेला हे कुटुंब संपवून प्रयत्न चालला होता त्यावेळेला पक्षाची कसलीही बंधनं न पाळता, कसलेही तुम्ही विचार न करता, सगळ्या तुमच्या विचारधारा बाजूला ठेवून सुहास बाबर कुठल्या पक्षात आहे हे न बघता चांगल्याच्या पाठीमागे राहण्याचा तुम्ही सर्वांनी निर्णय घेतला. आणि मला असं वाटतंय त्या 21 गावानं आराराबांना सुद्धा कधी एवढं मतदान केलं होतं तेवढं मतदान मला या तुम्ही सगळ्यांनी मला केलं. आणि पदोपदी त्या प्रत्येक गोष्टीची जाणीव मला काम करत असताना पदोपदी होते आणि ती जाणीव राखणारा मी कार्यकर्ता आहे. कारण अलगद मिळाला असतं तर कदाचित त्याची जाणीव झाली नसती. पण माझ्या वडिलांच्या पश्चात कुटुंब अडचणीत असताना, संकट असताना या मतदारसंघातली सगळी सामान्य माणसं म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगितलं नारायण सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. कदाचित तुम्हाला त्यांची पार्श्वभूमी माहित नसेल. ते पूर्वी माझ्या विरोधात असायचे, पण ह्या निवडणुकीला माझ्या जिल्हा परिषद गटात सगळ्यात जास्त ताकदीने त्यांनी काम केलं. हे सगळं बाजूला ठेवून त्या मतदारसंघातली सगळी चांगली माणसं माझ्यावर आणण्यासाठी ते त्या ठिकाणी प्रयत्न करतात. पूर्वीच्या काळी कदाचित अनिल भाऊना 1990 साली ज्यावेळेला अनिल भाऊ पहिल्यांदा विधानसभेला उभे राहिले होते त्यावेळेला कसलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, कसलीच आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यावेळेला सर्वसामान्य माणसं म्हणजे त्यावेळेला माणसं मला सांगायची की वेजेगाव सारख्या ठिकाणी अनेक दुकानदारांनी मदत केली. अनिल भाऊ पंचायत समितीला सभापती असताना भारताचा दुष्काळ होता, त्याच्यानंतर भाऊ सरपंच असताना जे काम केलं होतं, ज्या ज्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीला सभेला भाऊ जात होते त्यावेळेला प्रत्येक सभेमध्ये त्यावेळेचे जे भाऊंचे नेते होते, घोरपडे काका होते, शहाजी बापू होते, त्यांचा जो पोशाख होता ते धोतरण घालून सगळे यायचे. आणि सभा ज्यावेळेला अनिल भाऊंचं भाषण चालू असायचं त्यावेळेला ती सगळी नेते मंडळी ओटा करून असं त्या सभेमध्ये फिरायची. आणि रोजगार हमीच्या कामावरून आलेली माणसं, पगार झालेली माणसं, कोण 5 रुपये द्यायचं, कोण 10 रुपये द्यायचं, अशी सुरुवात
सुरुवात अनिल भाऊंच्या निवडणुकीची 1990 साली झाली होती. अण्णा 2024ला विधानसभेची निवडणूक झाली. 35 वर्षानंतर त्याच माणसाचा मुलगा ज्यावेळेला विधानसभेला पहिल्यांदा उभा राहतो, त्यावेळेला ज्या ज्या ठिकाणी मी सभेला गेलो यांना, त्या प्रत्येक सभेला यथाशक्ती माणसाने मला मदत करण्याचा प्रयत्न केलाय. नाना ओघात बोलायला जरा वेगळ्या मूडमध्ये गेले होते नाना, पण त्याची वस्तुस्थिती अशी आहे की ह्या निवडणुकीला सुहास बाबांना फक्त मदत दिलेत असं नाही, फक्त आशीर्वाद दिला असं नाही, तर ह्या निवडणुकीला आर्थिक सत्तेच्या पुढं, आर्थिक ताकदीच्या पुढं लढण्यासाठी ही सगळी सामान्य माणसं माझ्या पाठीमागे आर्थिक ताकद घेऊन उभा राहिली होती. मला आज आराध्यानं माझा सत्कार केला. मी कदाचित तिला गेल्यानंतर एखादाच व्हिडिओ कॉल करेन. ज्या दिवशी तिने मला ह्या विठ्ठल मंदिरामध्ये पिगी बँक दिली ना अण्णा, सुहास बाबरच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ओझं त्या मुलीनं माझ्या हातात ह्या विठ्ठल मंदिरात दिलं होतं. लक्षात. त्या पिगी बँक मध्ये किती पैसे होते याला महत्व नव्हतं. तिची देण्याची जी भावना होती तिनं का म्हणून दिले होते की तू अडचणीत आहेस आणि तू आमदार झाला पाहिजेस, तुझ्या वडिलांच्या पाश्चात तू उभा राहिलाय, ती भावना माझ्या तिनं अण्णा खूप मोठी होती. आणि आराध्या तुला मुद्दाम सांगतो, तुझ्या पिगी बँकेला मी आजही हात लावला नाही, आयुष्यभर हात लावणार नाही. त्याला कारण आहे. त्याला कारण असं आहे की ती पिगी बँक म्हणजे माझे कपडे जिथे ठेवलेत की नाही, ती पिगी बँक बरोबर समोर ठेवली. रोज सकाळी कपडे बदलताना मी कपाट उघडलं की मला आराध्याची पिगी बँक दिसते आणि मला जबाबदारीची जाणीव करून देण्याचं काम ते आराध्याची पिगी बँक. त्या दिवशी शपथ खाल्ली होती की काहीच माझा संबंध नाही, पण ही सगळी लोक अनिल भाऊंच्या निष्ठेसाठी, काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहण्यासाठी प्रसंगी सगळं देऊन माझ्या पाठीमागे उभं राहतायत. त्या दिवशी मी शपथ खाल्ली होती की सगळं संपल्यानंतर ही माणसं आपल्या मागे उभा आहेत. इथून पुढचं आयुष्य हे सुहास बाबरचं आयुष्य ह्या लोकांसाठी समर्पित भावनेनं असेल ही त्या दिवशी शपथ खाल्ली आणि त्या दृष्टीने काम करण्याचा मी प्रयत्न केला होता. विधानसभेचा निकाल लागला. मी कदाचित अनेक भाषणं मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केली होती. निकाल लागला ना अण्णा, मी तसा भावनिक आहे, संवेदनशील म्हणजे राजकारणामध्ये संवेदनशील माणूस टिकत नाही असं म्हणतात. थोडा जास्त संवेदनशील माणूस आहे मी थोडा भावनिक पण आहे. कारण न पचणारे 2 धक्के मला नाना बसले होते, एक आई आणि वडील, आणि ते सगळ्यातनं थोडं मी निवडणुकीला फार स्ट्रॉंग राहिलो होतो. पण ज्या दिवशी निकाल लागला ना त्या दिवशी मी फार भावनिक झालो होतो. कारण अपेक्षित नव्हतं 78,000 80,000 मताचं लीड या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये कुणालाही मिळालं नाही. कारण एवढं प्रेम ही लोक आपल्या पाठीमागे करतायत ही भावना माझ्यासाठी खूप महत्वाची होती. इतकं प्रेम बघून मात्र मी इमोशनल भावनिक झालो होतो. पण त्या दिवसापासून परत राबायचा निर्णय केला होता. आजही 7 महिने झाल्यानंतर जेवढं म्हणून काम करता येईल, सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत जेवढं यथाशक्ती काम असेल ती करण्याची जबाबदारी घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतोय. विधानसभेमध्ये जिथे जिथे संधी मिळेल त्या प्रत्येक संधीचं सोनं करण्याची जबाबदारी तुमचा आमदार हा मुका आमदार नाही. विधानसभेमध्ये ताकदीनं बोलून त्या मतदारसंघामध्ये जेवढं काम आणता येईल, जेवढा न्याय देता येईल ती भूमिका घेऊन काम करण्याचा प्रयत्न आपण गेल्या 7 महिन्यामध्ये केलाय. तुम्हाला माझा शब्द आहे, जे प्रेम जो विश्वास तुम्ही माझ्यावरती दाखवलाय तो ह्या 5 वर्षामध्ये इतक्या ताकदीने सार्थ ठरवणार की प्रत्येक गोष्टीचं काम तुमची करण्याची जबाबदारी मी पूर्ण ताकदीने, म्हणजे फक्त ह्या गावापुरतं म्हणतोय असं नाही. आता सरांनी भाषणामध्ये सांगितलं की विजयनगरचा आदर्श बाकीच्या वाड्याने घ्यायला पाहिजे, त्यांनी घेतला नाही असं नाही, तुम्हाला माहित नाही अजून. तिकडचा माणूस लगेच वाकून बघितलं. फक्त काम करत असताना तुम्हाला माहिती सर्वांना विनंती आहे, म्हणजे तुमच्या किंदरवाडीला 4-4.5 कोटीचा रस्ता आहे, पण दुर्दैवानं फॉरेस्ट असेल किंवा काय असेल पण ते आपल्याला करता आला नाही. कारण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, पैसे खेचून आणत असताना फार त्रास होतो. ज्याला पैसे परत जातात ना त्याच्यासारखं दुःख कशाचं नसतं. काम थांबलं नाही पाहिजे. त्यामुळे मी त्या मिलिटरीमन साहेबांचं रस्ता नसताना त्यांनी दिला आहे, एक आदर्श सगळ्यांनी घातला पाहिजे. आणि मला सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येक गावामध्ये गट तट असतातच असायलाच पाहिजे.
100% एका बाजूला झालं की त्या गावात घोटाळा म्हणून समजून घ्यायचा. पण विकास कामांच्या दृष्टीनं ज्यावेळेला आपण काम करत असतो त्यावेळेला गावाच्या विकासाचं काम करत असताना कुणीही आडवं नाही आलं पाहिजे. उलट ताकदीनं काम कसं होईल यासाठी सर्वांनी एकत्रित राहून काम करायला पाहिजे अशी अपेक्षा मी या ठिकाणी मुद्दाम व्यक्त करणार आहे. मी नानांना मला सारखा फोन यायचा. मी कदाचित एका गोष्टीत तुम्ही कमी पडताय, पाठपुरावा नानांसारखा कोणाचाच नाही. म्हणजे अधिवेशन काळामध्ये सभागृहामध्ये फोन घेता येत नाही, आत फोन अलाउड नाही. मी फोन चालू ठेवतो, मिस कॉल जेवढे पडतात तेवढे अधिवेशन संपले की बाहेर आले मी सगळ्यांना परत फोन करतो. 50-60 मिस कॉल पडले असतील तर 20 नानांचे असतील. दर 1 तासांना नानाच फोन असतो. म्हणजे इतका प्रचंड पाठपुरावा. आणि तिने मी म्हटलं तुम्ही आता एवढं सगळं काम करताय पण तुम्ही मांडत कसं नाही. मला म्हणजे मला कधी बोलता येत नाही. आणि आज मात्र असं झालंय माझं भाषण झालं नसतं तरी सुद्धा इतकं चांगलं नाना. म्हणजे आधी नाना तुम्ही जे लिहून आणलं होतं ना ते तुम्ही वाचलं. परत भाऊंचा ज्यावेळेला विषय काढला त्यावेळेला मी मनापासून बोलायला लागलो. तुम्ही परत खाली बघितलंच नाही. तुम्ही इकडं बघितलं माईक एखाद्या फिरून इकडं आणून ठेवलं. आणि तुमच्या मनाच्या खऱ्या भावना तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला. की इतक्या प्रामाणिक कधी सांगायचं नसतं. नाही अडचणीत मी येईन. पण दुसरं वैशिष्ट्य असं आहे तुम्ही उठला तुम्ही किल्ली दिली त्यांना. मला वाटलं ही किल्ली दिल्याशिवाय माणूस चालू होत नाही. पण अत्यंत चांगलं भाषण अत्यंत मनापासून झालेलं काम तेव्हा त्यांनी सांगितलं. त्याला आकडा किती कोटी जाईल ना 12-12.5 कोटीचा सगळ्या कामांचा आकडा आहे. एक गोष्ट नाना सांगायला विसरले नाहीत. ते 2दा-3दा म्हणाले अत्यंत लहान गाव आहे किती मतं तुम्ही देणार आहे. पण नाना अनिल भाऊंची शिकवण अशी आहे ती मतं 1 आहेत 2 आहेत 1000 आहेत त्याच्यापेक्षा त्या गावात माणसं राहतात. आणि त्या माणसांचं मन ओळखण्याची जबाबदारी आमच्या कुटुंबाने गेल्या 50 वर्षामध्ये पार केली. त्यामुळे माणसांच्या वरती आणि त्या गावामध्ये पडणाऱ्या मतांच्या वरती आम्ही देणाऱ्या कामाची किंमत ठरत नसते. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो घुलेवाडी नावाचं एक गाव आहे आटपाड तालुक्यात. 2014 साली भाऊंना 1च मत पडलं होतं. आणि परत त्या गावाला भाऊनी इतकं प्रचंड काम दिलं आणि सभेला भाऊ गेले आणि म्हणजे मला 1च मत पडलं. त्यातलं एक मागणं मला मीच दिलं तर म्हणला मी मुंबईला शिवसैनिक आहे. मी ते जर विचारा नसता तर 0 मतं झाली. त्यामुळं मला असं वाटतं की ही गोष्टी अगदी आमच्या कुटुंबाच्या दृष्टीनं मी अनेक भाषणामध्ये सांगतो की विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर माझ्यासाठी कोणी शत्रू नाही. मला असं वाटतं की ज्या वेळेला 1.5 लाखाच्या वर मतं सुहास बाबाला पडतात त्यावेळेला प्रत्येक माणसानं माझ्यासाठी प्रयत्न केलाय. त्या माणसाची माझी ओळख असू दे अगर नसू दे पाहुण्यांना सांगितलंय मित्रांना सांगितलंय सगळ्यांना सांगितलंय सगळी फिरलीत माझ्यासाठी. त्यामुळे सुहास बाबाची नैतिक जबाबदारी पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये जे जे स्वप्न मी दाखवले ते सगळी स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी हा सुहास बाबा प्रामाणिकपणे पूर्ण करेल. मी तुम्हाला म्हणून म्हणलं परत कार्यक्रमाला बोलणार आहे का नाही. 12.5 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ करत असताना नानांनी पुढच्या 5-6 कोटीच्या कामांची यादी वाचून दाखवली. हे झालं पाहिजे हे झालं पाहिजे. आणि हुशार माणूस कसं म्हणजे नानांच्या बाबतीत संभ्रम निर्माण होतो. आणि राजकारणामध्ये संभ्रम निर्माण असावाच लागतो. आणि नाना कळत आहेत नाना मोकळ्या मनाचे आहेत का नाना हुशार आहे काहीच कळत नाही. म्हणजे मोकळ्या मनानं सगळं बोलून झालं आणि डिसले शेटनं असं अडकवले. म्हणजे 3 महिने झालं सारखं झालं. उपकेंद्र झालं पाहिजे उपकेंद्र झालं पाहिजे. मी मला आधी आता करायचं नाही ठरलं उपकेंद्र नाही. मला त्यांची पण अडचणी जागा नाही त्यांच्या गावात. मी पण नाना सारखं 3 गुंठे जागा द्या मी तुम्हाला पैसे देतो. कारण मला माहिती होतं नानाने काय जागा मिळणार नाही. शेठने मला सत्कार स्वीकाराने सांगितलं की नानानं मला झोपून दिल्या नाही. आणि दुसरी गंमत अशी आहे हुशार कशी आहे सत्कार माझ्या हस्ते केला म्हणजे खुंट्या हळून बळकट करून ठेवला. गावासमोर सांगितलंय 3 गुंठ जागा द्यायचीच आहे. कारण मला हा विषय माहित नव्हता. मला इथली जुनी ग्रामपंचायत इमारत दाखवली. मला म्हणलं इथं उपकेंद्र करूया. माझ्या डोक्यात विचार फिरत होते की या इमारतीतच आपल्याला कमी पैसे लागतील. शासनाला मान्यता घेऊन या इमारतीमध्ये करता येईल का तोपर्यंत 3 गुंठ्याचा निर्णय
त्या ठिकाणी करून घेतला. मला असं वाटतंय नानाला हुशार समजायचं का कसं समजायचं? नाना हुशार, तुमचं ट्रेनिंग तुम्ही सगळ्यांच्याने घ्यायला लागतं असं वाटायला लागल्या. अत्यंत ही सगळ्या भावना की फक्त आपल्या गावाचा विकास व्हावा त्या दृष्टीने नाना तुम्ही प्रयत्न करताय. काही कामं व्हावी म्हणून तुम्ही अपेक्षा व्यक्त केली. अपेक्षित मी तुम्हाला असं म्हणणार नाही, सगळंच गोडगोड बोलून हसून खोटं बोलून जाणार नाही. जसे टप्पे मिळतील त्या टप्प्यामध्ये एक एक काम आपण पूर्ण करण्यामध्ये या 2 वर्षामध्ये तुमचं एकही काम ठेवायचं नाही असा आपण प्रयत्न 100% करू. सगळे कामं पूर्ण करून देण्याची जबाबदारी आहे. एक तांत्रिक अडचण आहे, तुमच्या ग्रामदेवताचं सभामंडप व्हावं. मी जुनं जे बांधलं होतं ते कुणी बांधलं होतं, त्याचं काय होतं ते सगळं मला एकदा द्या. विजय साहेब पुढे गेले, ते फक्त रेकॉर्ड तुमच्याकडे काय होतं, कुणी कन्स्ट्रक्शन केलं होतं आणि कुणी त्याचा देखभाल दुरुस्तीचा दाखला दिला होता, ते सगळे मागचं रेकॉर्ड फक्त मला द्या. त्यात जर काय आपल्याला स्कोप सापडला आपण 100% ते पुढच्या येत्या काही दिवसामध्ये त्याला सुद्धा सभामंडपाला मी तुम्हाला पैसे देतो, त्यात अडचण येणार नाही. अपेक्षित एवढंच आहे की ज्या ताकदीने तुम्ही माझ्याबरोबर राहिलाय त्याच ताकदीने इथून पुढच्या काळामध्ये सगळ्या म्हणजे मी तुमच्या गावापुरतं बोलतोय असं नाही, त्या मतदारसंघामध्ये जितकं काम करता येईल तितकं काम करण्याची जबाबदारी मी तुम्हाला वचनपूर्वक सांगतो की त्या ताकदीने माझं काम होईल. मला सगळ्यात पहिलं काम कुठलं करायचं असेल तर मी खानापूरपासून विसापूर ते तासगाव पाटीपर्यंत मला रस्ता करायचा. मी हॅम म्हणून एक स्कीम आहे आमची, त्या हॅमच्या म्हणजे आता तुम्ही कदाचित आता तुमचा रस्ता नाना मंजूर आहे, आता तो लेंगड्यापासून खरसुंडीपर्यंत पूर्ण होता म्हणजे त्यांना उत्खनन करून त्याचं काम चालू आहे. खरसुंडीपासून त्यांनी वर सुरुवात केली आहे. त्याचं मध्ये 1 महिन्याभरात मांदरड्यापासून परत पाऱ्याकडे येण्याचं काम तो लगेच चालू करून देतोय आणि 2 ते 3 महिन्यामध्ये मी प्रयत्न करणार आहे. मला खानापूर पासून तिथपर्यंत हा 10 मीटरनं कॉन्क्रीटचा रस्ता मला तिथपर्यंत तुम्हाला पोहोचवायचा. म्हणजे खानापुराचा तुम्ही 5-7 मिनिटात आला पाहिजे आणि तासगावचा लवकर गेला पाहिजे. त्या दृष्टीनं तो रस्ता मी तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करून देतो. तुम्ही एक अपेक्षा व्यक्त केली, मला सुद्धा धक्का बसला की अत्यंत कमी क्षेत्र आहे गावाला. मला असं वाटलं की 1700 हेक्टर क्षेत्र असावं, पण तेवढं क्षेत्र तुमचं दिसत नाही. कमी क्षेत्रामध्ये आज तुम्हाला पाणी देण्याची जबाबदारी आमच्या ते आम्ही पूर्ण करू. पण माझ्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं आम्हाला समाधान करे ज्या आराध्यानं विश्वासानं मला तिची पिगी बँक दिली, त्या आराध्याच्या गावातल्या कुटुंबातला सगळा शेतकरी जेव्हा सदन होईल त्यावेळेला खरं मला त्या ठिकाणी सन्मान आणि त्याला समाधान मला त्या मिळणार आहे. समोर बसलेली सगळी मुलं जी आज माझ्यासाठी ज्या छोट्या मुली रांगोळी काढत होत्या, जी सगळी मुलं माझ्यावर फोटो काढत होती, त्या सगळ्या मुलांना त्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. त्या खानापूर विद्यापीठाचं उपकेंद्र इतक्या ताकदीनं डोक्यात नव्हतं. आता तुमच्या आता दुहेरी अडचण आहे, तुम्हाला सोपं आहे, पण जरा मांदरडेवाडी मंदिर बसवलं होतं ती बरोबर, बलगोड्याला होतं ती बरं होतं, पण आम्ही ते खानापूरला खेचून आणलं. येत्या काही दिवसामध्ये त्याची ऑर्डर होईल आणि मी ज्यावेळेला प्रश्न उपस्थित केला विधानसभेमध्ये त्यावेळेला उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांना मी जाणीवपूर्वक सांगितलं होतं की अकॅडमिक चालू करा, म्हणजे तिथं विद्याशाखा चालू झाल्या पाहिजेत आणि आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांना त्या ठिकाणी चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. जे शिक्षण शहरी भागातल्या मुलांना मिळतं त्या दर्जाचं शिक्षण आम्हाला मिळावं, आमची मुलं तयार व्हावीत या हेतून आपण त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करू. भविष्यामध्ये सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीनं आपण ताकदीने प्रयत्न करूया, एकत्रित राहून. म्हणजे नाना आता परत झेडपी पंचायत समिती सगळंच आहे, मला नानाने शब्द दिलाय पक्षपेक्षा आम्ही काय बघत नाही काका. आणि परत तुम्ही भाषणात सांगितलं की पक्ष बदलणारा मी अजिबात नाही. भाऊ काँग्रेसमध्ये होते, अख्खा आयुष्य काँग्रेसमध्ये घालवल्यानंतर 1999 साली ज्यावेळेला पवार साहेबांनी राष्ट्रवादी काढला त्यावेळेला अनिल भाऊ राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यावेळेला राष्ट्रवादी सत्तेत नव्हती, अनिल भाऊ प्रवेश झाला, आमदार झाली, मग राष्ट्रवादी सत्तेत आली. 2014 साली भाऊंनी राष्ट्रवादी सोडली आणि अनिल भाऊ शिवसेनेमध्ये गेले. त्यावेळेला शिवसेना सत्तेमध्ये नव्हती. अनिल भाऊ 14 साली आमदार झाले आणि मग शिवसेनेची सत्ता आली. ज्या वेळेला 2022 साली उठाव झाला त्या उठावामध्ये अनिल भाऊ सामील झाले होते. अनिल भाऊनी पक्ष सोडला नव्हता, पक्ष तोच आहे. उठाव ज्या वेळेला झाला होता त्यावेळेला किती लोक बाजूला गेले, 2/3 बहुमत आहे का नाही, काय होणार आहे भविष्याचं, आमदारकी टिकणार आहे का आपण परत त्यांना डिबार होणार आहे, त्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता लोकांसाठी ते सगळे एकत्रित गेले.
त्यावेळेला ते सत्तेत नव्हते. अनिल भाऊ सत्तेत नसलेल्या पक्षामध्ये गेले होते आणि परत तो पक्ष सत्तेमध्ये आलाय. बाकीच्यांनी 6 महिन्यामध्ये आता 4था पक्ष प्रवेश झाला आणि तो सत्तेसाठी झाला. तुम्ही सगळे पक्ष सोडून तुम्ही ज्याला माझ्यावरसाठी सगळे आला, म्हणजे सगळे मंडळी राष्ट्रवादीचे, त्याला तुम्ही सगळे ज्याला माझ्यावर आला त्याला मी भाषणात तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही योग्य माणूस निवडलाय, पुढच्या माणसाची खात्री नाही. येत्या काही दिवसानंतर तसंच झालं का. आता तिथं सुद्धा कधी 2019च्या आधी 2 महिने फक्त परत. त्यामुळे माझा तुम्हाला विश्वास आहे की सत्तेसाठी आम्ही कधी पक्ष बदललेला नाही. आम्ही ज्या पक्षात गेलो तो पक्ष सत्तेत गेलाय आणि आपली भूमिका त्या पक्षाच्या बरं आहेच, पण त्याच्यापेक्षा या मतदारसंघातल्या सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे या भूमिकेतून आपण या ठिकाणी काम करतोय. हीच जबाबदारी, हेच काम आमचं कायम राहील असं अभिवचन तुम्हाला मी देतो. मी 2दा विचारलं जेवण कसलं आहे, हा शाकाहारी. त्याला म्हणलं म्हणलं विठ्ठल मंदिराच्या पुढे कार्यक्रम तुम्ही नाही म्हणजे शाकाहारी जेवण आहे, फक्त घोटाळा एवढा नाही शाकाहारी जेवण असल्यामुळे मी काय जेवणार नाही. मी तुमचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही खूप ताकदीनं माझ्याबरोबर राहिलाय. तुम्हाला माझा शब्द आहे इथून पुढच्या काळामध्ये पूर्ण ताकदीनं हा सुहासबाबा तुमच्यावर राहील. सामान्य कार्यकर्त्या त्या भूमिकेतनं तुमच्याबरोबर राहील हा शब्द तुम्हाला देतो. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.